नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत झडपीचे झालेले सर्व पेपरमधील जीएसचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर सुरू करूया. जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? तर 27 सप्टेंबरला केला जातो. बघूया समोरील प्रश्न. लोकमान्य टिळक पुरस्कार मोदींना कुठे देण्यात आला? तर पुणे येथे देण्यात आलेला आहे. बघूया पुढील प्रश्न. महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागून नाही? तर आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागून नाही. कोणते बुक भारतीय पीएम महात्मा गांधीचे नाही? तर माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ हे नाही आहे. बघूया पुढील प्रश्न. कोणते उद्यान राज्यात नाही? तर माधव उद्यान राज्यात नाही. बघूया समोरील प्रश्न. कोणत्या जिल्ह्याच्या सीमा वाशिमला लागून नाही? तर जालना जिल्ह्याच्या सीमा वाशिमला लागून नाहीत. बघूया पुढील प्रश्न. प्रथम रॅमअप मॅक्सेस पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर विनोबा भावे यांना देण्यात आलेला आहे. बघूया पुढील प्रश्न. ऑइल पास मिशनचे 2025-26 पर्यंतचे उत्पन्न वाढ टार्गेट किती? तर 6.43 टन एवढे आहे. बघूया पुढील प्रश्न. स्थानिक स्वराज्य संस्था जनक कोण? तर रिपन हे आहेत. बघूया पुढील प्रश्न. सुधारक वृत्तपत्र कोणाचे होते? तर गोपाळ गणेश आगरकर यांचे. बघूया समोरील प्रश्न. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. बघूया पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील जलसंस्था आहेत त्या ग्रामीण भागात किती टक्के आहेत? तर 99% आहेत. बघूया समोरील प्रश्न. बँकेत डिपॉझिट ठेवण्याचे किती पर्सेंटेजने वाढले 2023मध्ये? तर 6.6% एवढ्याने वाढलेले आहे. बघूया पुढील प्रश्न. उठा जागे व्हा हे उद्गार कोणाचे आहे? तर स्वामी विवेकानंद यांचे हे उद्गार आहे. बघूया पुढील प्रश्न. कृषी गणना किती वर्षांनी होते? तर दर 5 वर्षांनी कृषी गणना होते. बघूया समोरील प्रश्न. 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर वहिदा रहमान यांना देण्यात आलेला आहे. बघूया पुढील प्रश्न. लोकसभा 2 अधिवेशनमध्ये किती दिवस अंतर असते? तर जास्तीत जास्त 6 महिन्यापेक्षा जास्त नसावे. बघूया पुढील प्रश्न. बंगालची फाळणी कोणी केली? तर व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी केलेली आहे. बघूया समोरील प्रश्न. दर्जेदार शिक्षण हे किंवा शाश्वत विकास उद्दिष्ट आहे कितवे आहे? तर 4थे आहे. एकूण 17 शाश्वत उद्दिष्ट आहेत. बघूया पुढील प्रश्न. पंचायत राज मंत्रालय कोणत्या साली स्थापन झाले? तर 2004ला स्थापन झालेले आहे. बघूया समोरील प्रश्न. सेवाग्राम आश्रमासाठी महात्मा गांधीजींनी किती साली विचारणा केली? तर 30 एप्रिल 1936ला केलेली आहे. बघूया पुढील प्रश्न. कायद्याची पदवी घेणारी महाराष्ट्रातील पहिली महिला कोण? तर कार्नेलिया सोराबजी ह्या आहेत. बघूया समोरील प्रश्न. कोणते बायोस्फियर भारतात नाही? तर गीर हे बायोस्फियर भारतात नाही. बघूया पुढील प्रश्न. NCPIने कोणते प्रोडक्ट लॉन्च केले? तर लाईट एक्स हे प्रोडक्ट लॉन्च केले आहे. बघूया समोरील प्रश्न. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर 8 जिल्हे आहेत. बघूया समोरील प्रश्न. जैन धर्माचे अधिनाथ ऋषभनाथ यांच्या मूर्ती कोणत्या जिल्ह्यात सापडल्या? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये सापडलेल्या आहेत. बघूया समोरील प्रश्न. इंडियन फुटबॉल टीमचे चॅम्पियन कोण आहेत? तर सुनील छेत्री हे आहेत. बघूया समोरील प्रश्न. मानसिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो? तर 10 ऑक्टोबरला साजरा केला जातो. बघूया समोरील प्रश्न. नीती आयोग स्थापनेची घोषणा कोणत्या वर्षी केली? तर 1 जानेवारी 2015ला केलेली आहे. बघूया पुढील प्रश्न. सांख्यिकी आयोग 1931ला कोणी स्थापन केला? तर PC महालनोबिस यांनी केलेला आहे. बघूया समोरील प्रश्न. चंद्रयान 3 मिशन प्रोजेक्ट डायरेक्टर कोण आहे? तर मोहन कुमार हे आहेत. बघूया समोरील प्रश्न. कोणत्या राज्यात वंदे भारत ट्रेन सुरू झाली? तर 27 जून 2023 रोजी मुंबई येथील
छत्रपती शिवाजी महाराज टर्निस आणि गोव्यामध्ये मडगाव स्टेशन दरम्यान सुरू झालेली आहे? बघूया समोरील प्रश्न. CBIC ने चे चेअरमॅन कोण आहेत? तर श्री संजय कुमार हे CBIC चे चेअरमॅन आहेत. बघूया समोरील प्रश्न. ऑस्ट्रेलिया सरावासाठी कोणती युद्धनौका आहे? तर HMAS ब्रिसेप ही आहे, ब्रिस्बेन ही. बघूया समोरील प्रश्न. वेण्णा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये वेण्णा तलाव आहे. बघूया समोरील प्रश्न. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर सातारा टेंभुकराड जवळ. बघूया समोरील प्रश्न. हर घर किसान क्रेडिट कार्ड अभियानासाठी नोडल एजन्सी म्हणून कोणते काम करते? तर नाबार्ड करते. बघूया समोरील प्रश्न. शैलेश कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर उंच उडी या खेळाशी शैलेश कुमार संबंधित आहेत. बघूया समोरील प्रश्न. जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये CSMTचा समावेश कोणत्या साली करण्यात आला? तर 2004ला करण्यात आलेला आहे. बघूया समोरील प्रश्न. कबड्डीच्या नियमाची चौकट 1921मध्ये कोणत्या राज्यामध्ये ठरविण्यात आली? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ठरविण्यात आलेली आहे. बघूया समोरील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यात 2022-23 या वर्षासाठी सर्वाधिक FDI गुंतवणूक झाली? तर महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे. बघूया पुढील प्रश्न. IOCLचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत? तर शेख संजीव कपूर हे आहेत. बघूया समोरील प्रश्न. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन कधी असतो? तर 29 ऑगस्ट 1905ला. बघूया समोरील प्रश्न. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023नुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर इंदोर हे राज्य आहे. बघूया समोरील प्रश्न. कोणत्या शहरात नाणी पाडण्याची टाकसाळी आहे? तर हैदराबाद या राज्यामध्ये आहे. बघूया समोरील प्रश्न. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून कोणत्या शिखरास ओळखले जाते? तर कळसुबाई या शिखराला ओळखले जाते. बघूया समोरील प्रश्न. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? तर 1 मे 1960ला झालेली आहे. बघूया पुढील प्रश्न. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास हे आहेत. बघूया समोरील प्रश्न. भारताची वाईन राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर नाशिक हे शहर ओळखले जाते. बघूया पुढील प्रश्न. वर्धम जीवाश्म पार्क कोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्र. सिंहाचा तालुका, जिल्हा गडचिरोली हा आहे. बघूया समोरील प्रश्न. कोणता उद्योग कोर इंडस्ट्रीमध्ये येत नाही? तर दूरसंचार येत नाही. यामध्ये 8 उद्योगाचा समावेश होतो. ते कोणते ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. तर पेट्रोलियम, रिफायनरी पदार्थ, वीज निर्मिती, पोलाद उद्योग, त्याचबरोबर कोळसा, नैसर्गिक वायू, कच्च्या तेलाचे उत्पादन, सिमेंट आणि खते या 8 उद्योगांचा समावेश होतो. बघूया समोरील प्रश्न. पाटोदा ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. बघूया समोरील प्रश्न. जिल्हा परिषदेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती निर्वाचित असते? तर 75 एवढी असते. बघूया समोरील प्रश्न. महाराष्ट्र राज्य सरकारी साखर कारखाना फेडरेशनचे मुख्यालय कोठे आहे? तर साखर भवन मुंबई येथे आहे. त्याचबरोबर साखर आयुक्तालय हे पुण्यामध्ये आहे. बघूया समोरील प्रश्न. HSC आणि SSC बोर्ड महाराष्ट्र यांचे किती परीक्षा विभाग परिमंडळे आहेत? तर 9 आहेत. त्याचबरोबर ते 9 कोणते आहेत ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अमरावती, कोल्हापूर, नाशिक, लातूर आणि कोकण हे आहेत. बघूया पुढील प्रश्न. DRDOचा फुल फॉर्म काय आहे? तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन हा आहे. त्याचबरोबर त्याचे मुख्यालय कुठे आहे? तर DRDO भवन नवी दिल्ली येथे आहे. आणि DRDOचे प्रमुख कोण आहेत? तर समीर कामत हे आहेत. बघूया समोरील प्रश्न. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे. स्थापना कधी झाली? तर 21 जून 1905ला झालेली आहे. आणि ठिकाण कोणते आहे? तर पुणे हे ठिकाण आहे. बघूया पुढील प्रश्न.
सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. बघूया समोरील प्रश्न. संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान कुठे आहे? तर देहू येथे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे. बघूया पुढील प्रश्न. सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. बघूया पुढील प्रश्न. देशाच्या एकूण GDPमध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्के आहे? तर 13 ते 14% एवढा आहे. बघूया समोरील प्रश्न. सेमीकंडक्टर निर्मितीसाठी भारताचा करार कोणत्या देशासोबत झालेला आहे? तर जपानसोबत झालेला आहे. बघूया पुढील प्रश्न. इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांची लिहिलेल्या आत्मचरित्रपर पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाला असून मूळ पुस्तक कोणत्या भाषेमध्ये आहे? तर मल्याळम भाषेमध्ये आहे. बघूया समोरील प्रश्न. अनुभव अवॉर्ड्स 2023 भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयामार्फत दिला जातो? तर केंद्रीय कर्मचारी तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाद्वारे दिला जातो. केंद्रीय राज्यमंत्री कोण आहेत? तर जितेंद्र सिंग हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. बघूया पुढील प्रश्न. भारतातील पहिला नॅनो DAP प्लॉट कोणत्या राज्यात सुरू झाला? तर गुजरात, गांधीनगर येथे सुरू झालेला आहे. त्याचबरोबर उद्घाटन कोणी केले होते? तर श्री अमित शहा यांनी केले होते. बघूया समोरील प्रश्न. मालदीवचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर मोहम्मद मुइझू यांची झालेली आहे. बघूया समोरील प्रश्न. ऋतुजा भोसले ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे. बघूया पुढील प्रश्न. 2023 या वर्षाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर जॉन फॉर्से नॉर्वे यांना देण्यात आलेला आहे. जॉन फॉर्से यांना. बघूया समोरील प्रश्न. कोल इंडिया लिमिटेड या कंपनीचे हेडक्वार्टर कुठे आहे? तर कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये आहे. बघूया पुढील प्रश्न. भारताचा 2023 या वर्षातील तिमाहिती GDP वाढीचा दर किती आहे? तर 7.8% एवढा आहे. बघूया पुढील प्रश्न. इस्रो अंतर्गत येणारे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंगचे केंद्र कुठे आहे? तर डेहराडून, उत्तराखंड येथे आहे. बघूया पुढील प्रश्न. भारतातील कोणती संस्था अंतराळ पर्यटनात कार्यरत आहे? तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही आहे. बघूया समोरील प्रश्न. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते. बघूया समोरील प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी टॉय ट्रेनचा वापर केला जातो? तर माथेरान, रायगड येथे आहे. बघूया समोरील प्रश्न. कान्होजी आंग्रे बेटाचे जुने नाव काय होते? तर खांदेरी हे या बेटाचे जुने नाव होते. बघूया समोरील प्रश्न. पूर्वीच्या काळी श्रीस्थानक म्हणून महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ओळखला जातो? तर ठाणे हा जिल्हा ओळखला जातो. बघूया समोरील प्रश्न. महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? तर 54.8% एवढे आहे. बघूया पुढील प्रश्न. इनामगाव येथे ताम्रपाषाण युनिक अवशेष सापडले आहेत. हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. बघूया पुढील प्रश्न. महात्मा फुले जन्म आरोग्य योजनेची सुरुवात कधी झाली? तर 1 एप्रिल 2017 झालेली आहे. बघूया समोरील प्रश्न. मार्च 2023पर्यंत महाराष्ट्रातील किती मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे? तर 2 मुख्यमंत्र्यांनी त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर 2014 ते नोव्हेंबर 2019पर्यंत, तसेच वसंतराव नाईक यांनी डिसेंबर 1963 ते फेब्रुवारी 1975पर्यंत. बघूया समोरील प्रश्न. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सर्वाधिक काळ भूषवणारे व्यक्तिमत्व कोण? तर वसंतराव नाईक हे आहेत. वसंतराव नाईक 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975, 11 वर्ष 77 दिवस एवढा आहे. बघूया समोरील प्रश्न. जागतिक हृदय दिन कोणत्या दिवशी असतो? तर 29 सप्टेंबरला असतो. बघूया समोरील प्रश्न. चंद्रयान 3चे प्रक्षेपण कोणत्या ठिकाणावर करण्यात आले? तर सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथे करण्यात आलेले आहे. बघूया समोरील प्रश्न. ब्रिक्स 2023 शिखर परिषद कोठे पार पडली? तर दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग येथे पार पडलेली आहे. बघूया समोरील प्रश्न. एप्रिल 2023मध्ये कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला? तर आम आदमी पार्टी यांना मिळालेला आहे. बघूया समोरील प्रश्न.
भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? तर व्ही अनंता नागेश्वर हे आहेत. बघूया समोरील प्रश्न. खजुराहो येथील मंदिरांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा कोणत्या वर्षी मिळाला? तर 1986ला दर्जा मिळालेला आहे. बघूया समोरील प्रश्न. कृषी संजीवनी योजना कशाशी संबंधित आहे? तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी करणे आणि शेतीमालाचे उत्पादन वाढणे या संबंधित आहे. बघूया पुढील प्रश्न. आशियातील सर्वात मोठा पशु बाजार कोणत्या राज्यात भरतो? तर सोनपूर बिहार येथे भरतो. बघूया समोरील प्रश्न. तलावाचे शहर म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते? तर ठाणे हे शहर ओळखले जाते. बघूया समोरील प्रश्न. G20 परिषद 2024 कोणत्या देशात भरवण्यात येणार आहे? तर ब्राझील रिओ द जानेरो येथे भरवण्यात येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.